हॅलो. आता आपण बघतोय अध्याय 1 मधला श्लोक नंबर 14. ततः श्वेतैर्य हैर्य युक्ते महती स्यनंदे स्थितो माधवा पांडवशैव दिव्यो शंखो प्रदद्मतुहा. पांढऱ्या घोड्यांनी सजलेल्या सुंदर आणि भव्य रथावर बसलेले भगवान श्रीकृष्ण म्हणजेच माधव आणि अर्जुन म्हणजेच पांडव यांनी आपले दिव्य शंख जोरात वाजवले. कृष्ण आणि अर्जुन एका भव्य रथात बसले होते. त्या रथाला पांढरे घोडे जोडलेले होते. त्याचा अर्थ पवित्रता आणि शुद्धता. त्यांनी फक्त शंख वाजवला नाही तर दिव्य शंख वाजवला. म्हणजे तो साधा आवाज नव्हता, तर धर्म आणि सत्याच्या बाजूने उभे असल्याचा जयघोष होता. यातून आपल्याला एक संदेश मिळतो की जिथे भगवान असतात तिथे धर्म असतो, आणि जिथे धर्म असतो तिथे विजय हा नक्कीच असतो.